Hello students. So in last lecture we have started with the pharmacokinetic point in which we have seen that is there are some different parts, that is the absorption, distribution, metabolism and excretion of the drug, out of which we have completed with the absorption of the drug. Next one is the distribution of the drug. Okay, so after absorption the drug goes into the systemic circulation, from where it is going to be distributed. absorption झाल्यानंतर ड्रग काय होतो, सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जातो आणि तिथून त्याचं काय होतं, डिस्ट्रीब्यूशन होतं. सो डिस्ट्रीब्यूशन जेव्हा त्याचं होतं, ड्रग पर्टिक्युलरली ड्रग ऍक्शन कशी शो करतो, हा जो ड्रग मॉलिक्यूल आहे तो त्या पर्टिक्युलर रिसेप्टरशी बाइंड होतो आणि ड्रग रिसेप्टर जेव्हा बाइंडिंग होतं, रिॲक्शन होते, तेव्हा काय होतं, तिथं फार्माकोलॉजिकल ऍक्शन दिसते. सो हा जो ड्रग ट्रान्सफर आहे त्या पर्टिक्युलर साईटला जाण्यासाठी जे ड्रगचं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यासाठी डिस्ट्रीब्यूशन हा खूप महत्त्वाचा मेकॅनिझम आहे. ओके, थ्रू विच ड्रग कॅन बी ट्रान्सफर ॲट द पर्टिक्युलर साइट ऑफ द ड्रग वेअर इट शुड बी शो इट्स फार्माकोलॉजिकल ॲक्शन. So what are the factors responsible for the distribution and what is the distribution? These things we are going to study in this point. Okay, so first we will see what is the distribution. It is the reversible transfer of the drug between the blood and extravascular tissue is called as the distribution. Okay, so blood means what? It is nothing but the vascular tissue and extravascular tissue म्हणजे ब्लडच्या बाहेर सेलमध्ये किंवा ऑर्गन वरती जिथे हे रिसेप्टर्स असतात तिथे हे ड्रग काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो थ्रू दी ब्लड. ब्लडमधून हा ड्रग त्या रिसेप्टरवरती किंवा त्या ऑर्गनमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि तिथे हा काय होतो, रिसेप्टरशी बाइंड होतो आणि तिथे तो त्याची काय करतो, फार्माकोलॉजिकल ॲक्शन क्रिएट करतो आणि तिथून आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतात. सो इट इज अ रिव्हर्सिबल ट्रान्सफर, म्हणजे ड्रग ब्लडमधून म्हणजे व्हस्क्युलर टिश्यूमधून एक्स्ट्रा व्हस्क्युलर टिश्यूमध्ये जाऊ शकतो किंवा एक्स्ट्रा व्हस्क्युलर टिश्यूमध्ये व्हस्क्युलर टिश्यूमध्ये सुद्धा तो परत ट्रान्सफर होऊ शकतो. सो इट इज अ रिव्हर्सिबल ट्रान्सफर ऑफ द ड्रग बिटवीन द ब्लड अँड द एक्स्ट्रा व्हस्क्युलर टिश्यू is called as the distribution of the drug. Okay, so next point is the drug pharmacological action can be only seen when the required concentration of the drug should be present at the particular site. Okay, so हे सुद्धा रोल खूप महत्त्वाचा आहे. फार्माकोलॉजिकल ॲक्शन कधी दिसेल, जेव्हा पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं त्या साईटवरती, त्या रिसेप्टरवरती प्रेझेंट असेल, बाइंड होईल, त्याच्यानंतरच त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन दिसेल. जर क्वांटिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग इज लो, देन इट कुड नॉट शो इट्स action. Okay, so as the pharmacological action of the drug is depend on its concentration at the site of action. Okay, so at the site of action त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हे मॅक्झिमम किंवा जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं असलं पाहिजे, तेव्हाच काय होईल, तिथे त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो होईल. दॅट्स वाय डिस्ट्रीब्युशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ द ड्रग. ओके, सो डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ड्रग इज नॉट युनिफॉर्म थ्रूआउट द बॉडी. हाऊ इट इज पॉसिबल? ओके, सो डिस्ट्रीब्युशन जे आहे हे थ्रूआउट द बॉडी जे आहे ते इक्वल होत नाही, बिकॉज डिफरंट ऑर्गन or different tissues supply with the different quantity of the blood. Okay, so प्रत्येक बॉडी पार्टला, प्रत्येक टिश्यूला किंवा प्रत्येक ऑर्गनला तेवढ्याच क्वांटिटीमध्ये, इक्वल क्वांटिटीमध्ये ब्लड सप्लाय होतो असं नसतं. ओके, सो जसं की आपण बघतो की ब्रेनपर्यंत जाणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स असतील किंवा ज्या कॅपिलरीज असतील, दीज आर व्हेरी स्मॉल इन नेचर. ओके, खूप छोट्या असतात, मग तिथे कंपॅरेटिव्हली ब्लड सप्लाय हा कमी असतो. मग अशा वेळी काय होतं, डिस्ट्रीब्युशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दीज केसेस. ओके, सो वी विल सी द compartments. Okay, so how drug is distributed throughout the body. So there are different compartments through which drug is getting distributed. So there are total 4 compartments, that is the plasma, interstitial fluid compartment, transcellular fluid compartment and the intracellular fluid compartment. Okay, so first one is the plasma. Okay, so where plasma is present into, we all know that is into the blood. Okay, so blood मध्ये काय असतो, प्लाझ्मा प्रेझेंट असतो. देन इंटरस्टिशियल फ्लुइड कंपार्टमेंट. ओके, सो इथे डायग्राम मध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकत असाल, इंटरस्टिशियल फ्लुइड कंपार्टमेंट, दॅट इज द हियर we can see. Okay, around the cell, the fluid which is present around the cell, सेलच्या अराउंड जे काही फ्लुइड प्रेझेंट असतं त्याला इंटरस्टिशियल फ्लुइड कंपार्टमेंट असं म्हणतात. अँड सेकंड वन इज द ट्रान्ससेल्युलर फ्लुइड विच इज व्हेरी प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. ट्रान्ससेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट म्हणजे काय, द कंपार्टमेंट विच इज or the fluid which is covered the
epithelial lining. Okay, so which is nothing but the synovial fluid, ocular fluid, cerebrospinal fluid. These are the fluid which come under the transcellular fluid. And last one is the intracellular fluid, म्हणजे within the cell. ओके, सेलच्या अंडर जे सेलच्या आतमध्ये किंवा इनसाइड द सेल जे फ्लुइड प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतात, इंट्रासेल्युलर फ्लुइड असं म्हणतात. इथे डायग्राम मध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकत असाल, ही काय आहे, ब्लड स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये काय असतं, प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स असतात. ओके, सो इट इज अ प्लाझ्मा. देन इंटरस्टिशियल फ्लुइड, दॅट इज विच इज द फ्लुइड विच इज प्रेझेंट अराउंड द सेल, म्हणजे सेलच्या अराउंड जे फ्लुइड असतं त्याला आपण इंटरस्टिशियल फ्लुइड असं सुद्धा म्हणतो. And next one is the intracellular fluid, which is the fluid present inside the cell. Okay, and transcellular fluid is the fluid which is present around the epithelial lining. Okay, these are present at the particular site only, that is the cerebrospinal fluid, ocular fluid or synovial fluid which is present into the joint. Okay, so these are the some fluid compartments through which drug is transferred. Okay, so distribution process आपण इथे थोडीशी बघूयात. दॅट इज आपण इथे बघू शकता, दिस इज द ब्लड विच इज नथिंग बट द कॅपिलरी ऑफ द ब्लड फ्रॉम विच ड्रग इज ट्रान्सफर इन टू द एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड अँड देन इट इज ट्रान्सफर टू द इंट्रासेल्युलर फ्लुइड. ओके, सो अशा डायग्राम फॉर्ममध्ये इथे त्यांनी डिस्क्राईब केलेला आहे. हा ब्लड आहे जो आपण लास्ट डायग्राममध्ये बघितला, दॅट इज द ब्लड कॅपिलरी, ज्याच्यातून काय होतं, ड्रग एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये काय होतं, ट्रान्सफर होतो आणि तिथून तो मग सेल मेम्ब्रेनच्या थ्रू तो काय होतो, इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये तो ट्रान्सफर होतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज द factors affecting the distribution of the drug. Okay, so there are total four factors which are responsible for the distribution of the drug. First one is the plasma protein binding, second one is the route of administration, third one is the physicochemical characteristic of the drug, that is the physical and the chemical characteristic of the drug, and last one is the membrane barrier or the physiological factor. Okay, so out of which we have started with the first one, that is the plasma protein binding. ओके, सो त्याच्या नावातच आहे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. ड्रग बाइंड टू द प्रोटीन विच इज प्रेझेंट इन टू दी प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मामध्ये जे काही प्रोटीन आहे त्याला बाइंड होणारा ड्रग, त्याच्या दॅट इज द फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी डिस्ट्रीब्युशन, आणि त्याला बाइंड होणारे ड्रग कसे ट्रान्सफर होतात हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो इट इज द फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स बिटवीन द ड्रग अँड दी प्लाझ्मा प्रोटीन. ओके, प्लाझ्मामध्ये जे प्रोटीन अवेलेबल आहे, ब्लड प्लाझ्मामध्ये काय काय असतं, ब्लडमध्ये काय काय असतं, इट कंटेन द ब्लड प्लाझ्मा अँड दी ब्लड सेल. ओके, ब्लडमध्ये विच इज अ वस्क्युलर टिश्यू, त्याच्यामध्ये काय असतं, ब्लड प्लाझ्मा असतो आणि ब्लड सेल्स असतात. ओके, सो प्लाझ्मामध्ये जे प्रोटीन अवेलेबल आहे त्याला बाइंड होणारे ड्रग्स, त्याच्याबद्दल आपण इथे स्टडी करणार आहे. दॅट इज द प्लाझ्मा प्रोटीन बाइंड. सो इट इज अ कॉम्प्लेक्स फॉर्मेशन बिटवीन द ड्रग अँड दी प्लाझ्मा प्रोटीन ऑफ दी प्लाझ्मा. ओके, सो इथे काय होतं, कॉम्प्लेक्स फॉर्म होतो ड्रगमध्ये आणि प्लाझ्मा प्रोटीन, दॅट इज विच इज प्रेझेंट इन टू दी प्लाझ्मा. ओके, so there are two types of the protein binding into the plasma, that is the vascular binding and the extravascular binding. So in vascular binding, protein present inside the blood and blood cell are responsible for the binding. जसं की मी सांगितलं की ब्लड मध्ये काय काय प्रेझेंट असतं, इट कंटेन दी प्लाझ्मा and the blood cells. Okay, so whatever the drugs which bind to the protein present into the plasma and on the blood cell or inside the blood cell is called as the vascular binding. And extravascular binding means what, the drug is bind to the protein present on the cell and tissue. ओके, सो जो सेल आहे किंवा टिश्यू आहे किंवा ऑर्गन आहे त्याच्यावरती ज्या प्रोटीनला जर ड्रग बाइंड होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, एक्स्ट्राव्हस्क्युलर बाइंडिंग. सो दिस फॉर्म्ड अ कॉम्प्लेक्स ऑफ द ड्रग अँड दी प्लाझ्मा प्रोटीन. इट इज जनरली इनर्ट इन नेचर, म्हणजे त्याच्यामुळे कोणतीही ॲक्शन तिथे शो होत नाही, बट इट कॅन प्रोलॉंग द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ दी ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ड्युरेशन ऑफ ॲक्शन जी आहे ड्रगची ती काय होऊ शकते, प्रोलॉंग होऊ शकते ड्यू टू बाइंडिंग ऑफ द ड्रग विथ दी प्रोटीन. कसं होतं, जेव्हा ड्रग प्रोटीनसोबत बाइंड होतो तेव्हा तो काय होतो, प्रोटीनसोबत बाइंड झाल्यामुळे तो ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड होऊ शकत नाही, आणि त्या रिसेप्टरला जर तो बाइंड झाला नाही तर तिथे कोणतीही फार्माकोलॉजिकल ॲक्शन तुम्हाला दिसणार नाही. सो जो काही प्रोटीन आणि ड्रग कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे तिथे
त्या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्समुळे तिथे कोणतीही ॲक्शन दिसणार नाही, पण ड्रग प्रोटीन सोबत जर बाइंड झालेला असेल त्याच्यामुळे तो काय होईल, रिसेप्टर सोबत बाइंड होणार नाही आणि तिथे जी काही फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे इट कॅन बी प्रोलॉंग. ओके, सो ही जी टेक्निक आहे किंवा ही जी मेथड आहे ही काय केली जाते, यूज केली जाते ॲज अ रिझर्वायर ऑफ दी ड्रग. ओके, ड्रग रिझर्वायर म्हणजे सस्टेन रिलीज किंवा एक्सटेंड रिलीज जे ड्रग्ज असतात त्याच्यासाठी ही प्रोसेस आहे ती यूज केली जाऊ शकते. सो प्लाझ्मा प्रोटीन कॉम्प्लेक्स ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ दी ड्रग इन ब्लड विच स्लोली रिलीज द ड्रग. ओके, सो जेव्हा आता ड्रग प्रोटीन सोबत बाइंड होतो तेव्हा जेव्हा आपण ड्रग घेतो तेव्हा तो घेतल्यानंतर काय होतो, इट गोज इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. तिथे ड्रगचा फ्री फॉर्म असतो. ओके, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे ब्लडमध्ये जेव्हा ड्रग जातो तेव्हा काही ड्रग, काही क्वांटिटीमध्ये जो ड्रग आहे तो काय होतो, प्रोटीन सोबत बाइंड होतो आणि काही क्वांटिटीमधला ड्रग म्हणजे रिमेनिंग ड्रग जो आहे तो फ्री फॉर्ममध्ये राहतो. फ्री फॉर्ममध्ये असलेला ड्रग काय होतो, इट गोज डायरेक्टली टू दी साईट ऑफ ॲक्शन, जिथे त्याचे रिसेप्टर प्रेझेंट असतात तिथे तो बाइंड होतो आणि तिथे फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो होते. आता रिसेप्टरला एकदा बाइंड झाल्यानंतर त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन झाल्यानंतर परत तो ड्रग काय होतो, त्या रिसेप्टर पासून रिलीज होतो आणि तो एक्सक्रीट होतो. रिलीज झाल्यानंतर परत प्रोलॉंग ॲक्शन म्हणजे आपल्याला अजून ॲक्शन पाहिजे. ड्रग प्रेझेंट आहे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये विच इज बाउंड टू द प्रोटीन, जो प्रोटीनला बाउंडेड आहे तो ड्रग काय होतो, ऑटोमॅटिकली रिलीज होतो प्रोटीनपासून आणि तो फ्री ड्रग मग परत जाऊन काय होतो, त्या पर्टिक्युलर रिसेप्टला बाइंड होतो आणि तिथे त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपल्याला शो होते. म्हणजे जेव्हा ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड होतो मग तिथे दोन फॉर्मचा ड्रग असतो, दॅट इज द बाउंड ड्रग अँड अनबाउंड ड्रग. म्हणजे फ्री फॉर्ममध्ये आणि जो प्रोटीनला बाउंड झालेला आहे असा ड्रग काय होतो, जो फ्री फॉर्म आहे तो ॲक्शन दाखवतो, जो बाउंड आहे तो काय करतो, तिथेच राहतो. जेव्हा बाउंड झालेला ड्रग आहे तो रिलीज होतो आणि जाऊन रिसेप्टरला ॲक्शन दाखवतो, दॅट इज ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ द ड्रग. ओके, जो सस्टेन अँड एक्सटेंडेड रिलीज ड्रग ज्याला आपण म्हणू शकतो अशी ॲक्शन हा प्लाझ्मा प्रोटीन आपल्याला तिथे दाखवू शकतो. नेक्स्ट वन इज दॅट द ड्रग हॅव्हिंग द ग्रेटर प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ॲफिनिटी कॅन रिप्लेस द ड्रग हॅव्हिंग द वीकर ॲफिनिटी. आता काही ड्रग्ज असे असतात, दोन ड्रग जर एका वेळी घेतले तर दोन्ही ड्रग ची प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होण्याची ॲफिनिटी जी आहे ती सेमच असेल असं नाही. ओके, सो काही ड्रग जे असतात दीज हॅव द हायर ॲफिनिटी टू बाउंड द प्रोटीन अँड काही ड्रग्स असतात विच हॅव द वीकर ॲफिनिटी. मग जर हायर ॲफिनिटी असलेला ड्रग वीकर ॲफिनिटी असलेल्या ड्रग नंतर दिला तर काय होऊ शकतं, वीकर ॲफिनिटी असलेला ड्रग काय होईल, रिलीज होईल त्या प्रोटीनपासून आणि ज्या ड्रगची हायर ॲफिनिटी आहे प्रोटीन बाउंडला तो ड्रग तिथे काय होईल, बाउंड होईल. ओके, सो एक्झाम्पल इज द फिनाइल ब्युटाझोन डिस्प्लेसेस द टोलब्युटामाइड. दॅट इज द फिनाइल ब्युटाझोन इज अ हायर प्रोटीन बाउंड ड्रग और विच हॅव अ हायर ॲफिनिटी टू बाउंड टू द प्रोटीन. हा काय करतो, डिस्प्लेस करतो कशाला, टोलब्युटामाइडला विच हॅव अ वीकर ॲफिनिटी टू दी प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. and due to this it enhances the hypoglycemic activity. त्याच्यामुळे काय होते, त्याची हायपोग्लायसेमिक ॲक्टिव्हिटी. दिस बोथ आर दी हायपोग्लायसेमिक एजंट. ओके, हायपोग्लायसेमिक एजंटची ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती तिथे आपल्याला दिसते. सो दिस okay, next is the which type of the protein present into the blood plasma, we'll see. Okay, so there are 4 type of protein which are present into the blood plasma, that is the albumin, अल्फा ग्लायकोप्रोटीन, लिपोप्रोटीन अँड दी ग्लोब्युलिन. या प्रत्येक प्रोटीन वरती डिफरंट साईट असतात जिथे डिफरंट ड्रग येऊन काय होतात, अटॅच होतात आणि ते काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. प्रत्येक प्रोटीन वरती अशा वेगवेगळ्या साईट्स असतात. ओके, सो एवढे डिटेलमध्ये आपण जाणार नाही, आपण फक्त बेसिकली बघणार आहे. सो फर्स्ट आपण हा पॉइंट बघूया, दॅट इज द एक्सटेंट ऑफ बाइंडिंग ऑफ व्हेरियस प्लाझ्मा प्रोटीन. ओके, सो एक्सटेंट काय असतं, अल्ब्युमिन इज मोर प्रोन टू bind to the drug compared to alpha glycoprotein and this alpha glycoprotein compared to lipoprotein, and this lipoprotein is more have affinity to bind the drug compared to the globulin. Okay, so इथे extend दिलेला आहे त्यांनी, and there is a basic one thing, that is the acidic drugs are more bind to the albumin. Okay, if the drug is acidic it is more bound to the albumin, and if the drug is basic it is more bound to the alpha glycoprotein. Okay, so here we completed our first point out of the factor affecting the distribution, that is the plasma protein binding. Next lecture मध्ये आपण पुढचे points बघूया. Okay, thank you.